महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। आज त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन चंद्रपूरकरांसाठी श्रमिक पत्रकार भवन येथे उपलब्ध करून देण्यात आले होते। बारामतीहून अस्थिकलश चंद्रपुरात आणण्यात आला। सकाळी 10:30 वाजल्यापासूनच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून राजकीय, सामाजिक, शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि नागरिक आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी दाखल झाले। दर्शन घेताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या, अनेकांचे डोळे पाणावले होते। अजितदादांच्या कामाची पद्धत, त्यांचा रोखठोक स्वभाव आणि त्यांनी दिलेले योगदान याबद्दल कार्यकर्त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। प्रशासनावरील पकड आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा लोकनेता हरपला, अशा शब्दांत अनेकांनी शोक व्यक्त केला। आज या अस्थिकलशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील वढा येथील पवित्र नदीपात्रात अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन केले जाईल। दादा जरी आता आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांच्या आणि कामाच्या रूपाने ते सदैव महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जिवंत राहतील। अस्थिकलशचा आज सर्व चंद्रपूर नागरिकांसाठी, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सामाजिक सर्व क्षेत्राचे लोक येत आहे, अस्थिकलशचं दर्शन करत आहे। सन्माननीय अजितदादा पवारच्या शोकामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे। आज आपण सोशल मीडिया जर उघडलं तर लोकांची भावना समोर येत आणि लोक स्वयंभूत होऊन इथे येत आहेत। खूप मोठी महाराष्ट्राची हानी झाली। आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते, ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा संपूर्ण आराखडा, विकास व समोर का करायचं आहे याचा पूर्ण अभ्यास असलेला माणूस आज आपल्यामध्ये नाही आहे। खूप दुःखद घडी आहे सर्व महाराष्ट्राच्या लोकांसाठी व विशेष करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वी जे अपघातात निधन झालं, त्यांचा अस्थिकलश आज चंद्रपुरात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सर्व कार्यकर्त्यांनी, चंद्रपूर शहरातील नागरिकांनी आज या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। एक होनहार नेता, एक धडाडीचा नेता राज्याने गमावला आहे। एक राष्ट्रवादीचं एक नेतृत्व अजितदादांच्या जाण्यामुळे खूप मोठी पोकळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडली आहे। आज सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहिली।